दादाचं प्लॅनिंग होतं की फुलांचीच रांगोळी काढायची यावर्षी देवाच्या आगमनासाठी. मग काय मनात विचार आला, खरेदी केली फुलांची आणि अशी रांगोळी तयार झालेली आहे. अगदी पूर्ण फॅमिलीने मदत केलेली आहे. व्लॉग व्हिडिओ उद्या नक्की शेअर करणार आहे. तो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आता इतकी सुंदर रांगोळी म्हटल्यानंतर छान छान फोटो झालेच पाहिजे. पूर्ण फॅमिलीचे सुंदर सुंदर असे फोटो आम्ही काढले, कारण पालखी उशिरा येते रात्री. आता एकटीने रांगोळी काढली नाही, पण पोज द्यायला काय जाते. छान सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. देवाचे हार, अगदी तोरण, रांगोळी सगळ्यांनी मिळून केलेली ही कामं. आता एवढी सुंदर रांगोळी, मोठं अंगण म्हटल्यानंतर फोटो सेशन झालेच पाहिजे. लेडीज तर लेडीज, पण आमचे भाऊ पण काही कमी नाहीत. सगळ्यांनी छान असं फोटो सेशन केलं. मग काय फोटोग्राफर म्हणेल तशी पोज फक्त द्यायची. आता ती रील असो किंवा फोटोज. आता या निमित्तानेच सगळे काका एकत्र येतात. खूप छान वाटतं. आता या व्लॉग व्हिडिओचे कॅमेरामॅनचा तर फोटो आला पाहिजे. हे आहेत आजचे कॅमेरामॅन. मोठा व्लॉग व्हिडिओ पाहायला विसरू नका. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे कोकणातला. आता रांगोळीचे नियोजन करणारे हे आयोजक दादा आणि वहिनी. खूप सुंदर नियोजन केलं होतं. प्लॅनिंग भन्नाट होतं. ही आमची ठमा आजारी असली तरी तेवढीच एनर्जेटिक बरं.